मॉर्निंग ऑल ऑफ यू. लेट स्टार्ट. काल आपण सोशोलॉजिकल कन्सेप्टचा अभ्यास सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण सोशल स्ट्रक्चर ही संकल्पना कंप्लीट केली होती आणि दुसरी जी संकल्पना आहे सोशल इन्स्टिट्यूशन्स त्याचा भाग सुरू केला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन टाइप्स आपण शिकलो होतो. सोशल इन्स्टिट्यूशन्समध्ये आपण काय काय शिकलो होतो तर समनर केलर यांनी केलेली डेफिनेशन, लेस्टर एक्वार्ड डेफिनेशन, रॉबर्ट मॅकेवर यांची डेफिनेशन. त्यानंतर गरज काय आहे सोशल इन्स्टिट्यूशन म्हणजे नीड फॉर सोशल इन्स्टिट्यूशन याचा देखील आपण अभ्यास कंप्लीट केला होता. त्यानंतर आपण नवीन टॉपिकची सुरुवात केली होती, टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन. देयर आर two main types of social institutions. First is primary and second is derived from secondary institutions. ठीक आहे. हे सगळं आपलं कंप्लीट झालं होतं. इथे कुणाला काही क्वेरी किंवा काही विचारायचं असेल तर विचारा. विचारायचंय का? विचारायचंय का? पण विचारा. अदरवाईज आपण सुरू करूया आजचं सेशन. सोशल इन्स्टिट्यूशन स्ट्रक्चर आधीच्या काही कॉन्सेप्ट मध्ये काही क्वेरीज आहे का? एनी क्वेरी? नाही? पुढे जायचं. ओके. लिहा क्लासिफिकेशन ऑफ इन्स्टिट्यूशन्स अकॉर्डिंग टू समनर अँड केलर. टॉपिक लिहा. क्लासिफिकेशन of institutions according to Sumner SUMNER and Taylor KELLER. क्लासिफिकेशन आपल्याला आता शिकायचं. काल आपला हा झालाय टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशनचा भाग. त्यात आपण प्रायमरी, त्याच्यामध्ये प्रायमरी इन्स्टिट्यूशन्स मध्ये सुद्धा सगळे ह्युमन ग्रुप्समध्ये इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्याच्यामध्ये फॅमिली, रिलीजन, इकॉनॉमिक, एज्युकेशन आणि गव्हर्नमेंट हे सुद्धा आहे असं मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण डिराईव्ह सेकंडरी इन्स्टिट्यूशन्सचा भाग शिकलो. त्याच्यामध्ये एक चार्ट आपण शिकला होता. बघा, हे थोडंसं आपण स्पीड अप केलं होतं. स्पीड अप न करता आता आपण परत एकदा ते क्लॅरिफाय करूया. तुम्ही हे लिहून घेतलं होतं ना, प्रायमरी इन्स्टिट्यूशन्स आणि डिराईव्ह. असं तुम्हाला काय करायचं ह्याच्यामध्ये, ह्याच्यात तुम्हाला 2 कॉलम करायचे. 2 कॉलम करून लिहायचं काय आहे, प्रायमरी इन्स्टिट्यूशन प्रायमरी इन्स्टिट्यूशन अँड डिराईव्ह सेकंडरी इन्स्टिट्यूशन असे 2 कॉलम करायचे. ठीक आहे. असे 2 कॉलम करायचे. ओके. 2 कॉलम करून पहिल्या ह्याच्यात लिहा प्रायमरी इन्स्टिट्यूशन्स आणि सेकंड कॉलम मध्ये लिहा डिराईव्ह सेकंडरी इन्स्टिट्यूशन्स. लिहा. प्रायमरी इन्स्टिट्यूशन्स अँड डिराईव्ह सेकंडरी इन्स्टिट्यूशन्स.
पहिल्या ह्याच्यात लिहा फॅमिली प्रायमरी इन्स्टिट्यूशन्समध्ये, आणि सेकंड कॉलम जो आहे डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशनचा, त्यामध्ये पहिलं लिहा मॅरेजचे लग्न. मोनोगामी पॉलिगमी म्हणजे बहुपत्नीत्व एकपत्नीत्व, आणि डिवोर्स म्हणजे घटस्फोट. हे 4 मुद्दे लिहून घ्या. मोनोगॅमी MONOGAMY म्हणजे एकपत्नीत्व. आणि पॉलिगॅमी म्हणजे बहुपत्नीत्व, म्हणजे एकच पत्नी असणं मोनोगॅमी, आणि एक पेक्षा जास्त पत्नी असणं त्याला म्हणतात पोलोगामी. मॅरेज म्हणजे लग्न, डिवोर्स म्हणजे घटस्फोट. हे एक झालं, फॅमिलीच्या संदर्भातलं झालं. दुसरं आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये ट्रेडिंग, जे आपण शेअर मार्केटमध्ये वापरला जातो, ट्रेडिंग, बँकिंग, क्रेडिट, प्रॉपर्टी. ठीक आहे, हे पण लिहून घ्या. TRADING तो व्यापार. बँकेचे व्यवहार असतात ते. क्रेडिटला काय म्हणतात मराठीमध्ये? क्रेडिटच म्हणतात, म्हणजे बिलीफ, क्रेडन्स, क्रेडिट, डिपेंडन्स, फेथ, फेथफुलनेस वगैरे. ठीक आहे. आणि लास्ट आहे प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती. झालं. फॅमिलीमध्ये हे 4 पॉईंट लिहिले, इकॉनॉमिक्समध्ये 4 पॉईंट लिहिले. आता रिलीजनमध्ये लिहायचे तुम्हाला 5 पॉईंट. लिहा रिलीजन. त्याच्यामध्ये लिहा पहिलं टाबू, TABOO. TABOO. जे काही निषिद्ध केलेलं असतं ते. निषिद्ध जे टाबू. चर्च म्हणजे चर्च, मिशनरीचं जे प्रार्थना स्थळ आहे ते. टेम्पल म्हणजे मंदिर, देऊळ हिंदू धर्माचे. मॉस्क म्हणजे मस्जिद. एक एक लिहून घ्या. TABOO टाबू म्हणजे निषिद्ध असणार. नेक्स्ट लिहा टोटेम, TOTEM. कुळ दैवताचं जे चिन्ह असतं ना, ते म्हणजे टोटेम. म्हणजे एखादा प्राणी असू शकतो, काही असू शकतो की नाही, म्हणजे एक धार्मिक असं एक चिन्ह, त्याला आपण टोटेम असं, म्हणजे कुलदैवताचं वगैरे असतं ना तसं, म्हणजे कुलाचं चिन्ह म्हणून मानलेलं प्राणी किंवा पदार्थ असं हे असतं. ते त्या समूहाची पर्टिक्युलर ओळख दाखव. नेक्स्ट आहे मॉस्क, MOSQUE. ऑलरेडी सांगितलं, किंवा मशीद, पण त्याचा शब्द वापरायचा आहे. ठीक आहे. चर्च म्हणजे चर्च, टेम्पल झालं. नंतर आहे एज्युकेशन, शिक्षण. त्याच्यामध्ये लिहा स्कूल,
कॉलेज, युनिव्हर्सिटी. म्हणजे सगळ्यात आधी आपला प्रवेश होतो आपल्या घराच्या सोशलायझेशन नंतर. घर आणि शेजार नंतर आपण कुठे जातो? सोशलायझेशन आपलं कुठे होत असतं? शाळेमध्ये. शाळा कंप्लीट झाल्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो. कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर आपण युनिव्हर्सिटी लेवलचं शिक्षण कंप्लीट करतो. म्हणून स्कूल, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी आपल्याला डिराईव्ह केलेले आहे एज्युकेशन. पाचवं लिहा स्टेट. STATE स्टेट हे राज्य. तर राज्यामध्ये इंटरेस्ट ग्रुप्स असतात, ऑटोक्रेसी असते, पार्टी सिस्टीम, डेमोक्रेसी, लोकशाही वगैरे हे सगळं असतं. या शब्दांची मिनिंग सांगण्यासाठी पहिलं लिहा इंटरेस्ट ग्रुप. आपलीचा गट जिथे आपलं जास्त इंटरेस्ट असतो तो इंटरेस्ट ग्रुप. दुसरा आहे ऑटोक्रेसी, AUTOCRACY. त्याला आपण म्हणतो स्वैरशासन, स्वैराचार. अशी व्यक्ती जिच्याकडे सगळे अधिकार असतात, तिला कुठलीही कायद्याची मर्यादा नसते, ती म्हणजे ऑटोक्रेसी. पार्टी सिस्टीम, वेगवेगळ्या पार्टीज आहे, पॉलिटिकल पार्टी, BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी, नंबर ऑफ पॉलिटिकल पार्टी आपल्या राज्यामध्ये आहे. आणि लास्ट आहे डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. लोकशाही. ठीक आहे, ह्या झाल्या डिराईव्ह सेकंडरी इन्स्टिट्यूशन. त्यामध्येही अनेक क्लासिफिकेशन समनर केलंय. त्याचे ते ज्या क्लासिफिकेशन केल्या इन्स्टिट्यूशन्सचं समनर आणि केलरनी, ह्याच्यामध्ये 9 मेजर ग्रुप मांडलेले आहेत. लिहून घ्या आहे तसं. समनर अँड केलर, SUMNER, समनर अँड केलर, KELLER, classified institute into 9 major groups. And refer to them as pivotal institutional field. Pivotal institutional field. परत एकदा बघा. समनर अँड केलर classified institutions into 9 major groups and refer to them as pivotal institutional field as follows. आता त्याच्यामध्ये जे 9 मेजर ग्रुप समनर आणि केलर यांनी केले, ते पहिलं काय आहे? इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल. प्लीज नोट डाऊन. इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल, आर्थिक आणि औद्योगिक. दुसरं लिहा पॉलिटिकल, राजकीय. तिसरं लिहा इथिकल, नैतिकताला धरून असणारं. चौथं लिहा कम्युनिकेटिव्ह, संप्रेषणात्मक, संभाषणात्मक. पाचवं हेल्थ अँड रिक्रिएशनल, आरोग्याशी संबंधित. सहावं लिहा मॅट्रिमोनियल अँड डोमेस्टिक, घरगुती आणि विवाह संदर्भातलं. मॅट्रिमोनियल अँड डोमेस्टिक. सातवं लिहा रिलिजियस, त्याला म्हणतात धार्मिक. आठवं लिहा एज्युकेशनल अँड सायंटिफिक, शास्त्रीय आणि शैक्षणिक.
कालाची एलमध्ये एज्युकेशनल आणि सायंटिफिक, शैक्षणिक आणि शास्त्रीय, ॲस्थेटिक अँड एक्सप्रेशनल. स्पेलिंग सांगते, लिहून घ्या. ASTHETIC. सौंदर्याशी संदर्भात असणारं एस्थेटिक आणि एक्सप्रेशनल हे हावभाव. हे 9 मेजर क्लासिफिकेशन समनर आणि केलर यांनी केले. ह्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. सो तुम्ही हे लक्षात ठेवा की जर विचारलं तुम्हाला, हे काही ग्रुप्समध्ये दिलेले असेल, कोर्समध्ये दिलेले असेल एक्झाम्पल्स म्हणून, आणि तुम्हाला विचारलं की समनर आणि केलर यांनी क्लासिफिकेशन केलेल्या कोणत्या मेजर ग्रुप्स आहेत, ह्यातले काही तुम्हाला दिलेले असतील, काही दिलेले नसणार. ठीक आहे. इथे आपलं डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशन्स आणि प्रायमरी इन्स्टिट्यूशन्सचा भाग संपला. नाव आता ज्या मेजर सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मेजर सोशल इन्स्टिट्यूशन. मेजर सोशल इन्स्टिट्यूशन, फॅमिली, एज्युकेशन, गव्हर्नमेंट, रिलीजन. आता सगळ्यात आधी जेव्हा मी तुम्हाला सांगितलं दोन मेजर इन्स्टिट्यूशन सांगितलं, एक तर कुटुंब आणि दुसरं रिलीजन. आता ह्याच्यामध्ये परत त्याने मेजर सोशल इन्स्टिट्यूशन्स मध्ये ऍड केलेलं आहे फॅमिली, एज्युकेशन, गव्हर्नमेंट आणि रिलीजन. ह्या 4 सोशल इन्स्टिट्यूशन्सचा आपल्याला डिटेल्ड अभ्यास करायचा आहे. सगळ्यात आधी लिहा फॅमिली, कुटुंब. कुटुंब. आता मोस्ट बेसिक जे आहे, सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन आहे त्यापैकी सगळ्यात जास्त बेसिक जी आहे ती आहे फॅमिली इन्स्टिट्यूशन. आता बेसिक युनिट जे आहे इथे सगळ्यात आधी आपण मूल जेव्हा जन्माला येतो त्या कुटुंबामध्ये तो घरापासून शिकण्याची सुरुवात करते, जिथे इंडिव्हिज्युअल अक्वेंटेड विथ सोशल नॉर्म्स अँड सोशल बिहेवियर. आपलं सामाजिक वर्तन कसं असावं, आपण सोशल नॉर्म्स काय फॉलो करावे, हे कुठून शिकवलं जातं तर आपल्या कुटुंबात. कसं बोलावं, कसं उठावं, जेवताना खाली बसावं, एका ठिकाणी बसावं, आंघोळ करावी, डेली रुटीन हे मुलाला त्या कुटुंबातनं शिकवलं जातं आणि मुलं ते अनुकरणातनं शिकत असतात. सो सगळ्यात बेसिक जी सोशल इन्स्टिट्यूशन आहे आपल्या सोशलायझेशनची ती आहे आपलं कुटुंब. ठीक आहे. आणि त्याच्यातनं ते काही म्हणजे त्या कुटुंबातनं काही व्हॅल्यूज पास केल्या जातात, टर्न केल्या जातात नेक्स्ट जनरेशनकडे. म्हणजे जे आता माझ्या आईवडिलांची पिढी आहे त्या पिढीने मला शिकवलं काय करायचं काय नाही करायचं. त्यांनी त्यांचं जे काही नॉलेज, टर्म्स, कंडिशन ज्या आहेत त्या मला ट्रान्समिट केल्या, टर्न केल्या. ठीक आहे. अंडर ब्रॉड परव्ह्यू, म्हणजे एक व्यापक असा परव्ह्यू होता आपल्या कुटुंबाचा. आता बेसिक मिनिमम इसेन्शियल काय आहे तर जे डिफाईन करतं फॅमिलीमध्ये, तर इन्व्हॉल्व सेक्शुअल रिलेशनशिप बिटवीन ॲडल्ट ऑफ अपोजिट सेक्सेस. म्हणजे आता जर आपण आपलं उदाहरण घेतलं, आपले आई वडील, याच्यामध्ये लैंगिक संबंधांचा समावेश होतो. कुटुंब म्हणजे काय, कुटुंब कसं बनतं तर स्त्री आणि पुरुष अपोजिट सेक्स एकत्रित येतात, लग्न करतात आणि त्यांचं तिथून लैंगिक संबंधाच्या माध्यमातून पुढे त्यांचं कुटुंब वाढत जातं, त्यांचे अपत्य जन्माला येतात. म्हणून इथं म्हटलंय की कुटुंबामध्ये काय इन्व्हॉल्व आहे, सेक्शुअल रिलेशनशिप बिटवीन ॲडल्ट ऑफ अपोजिट सेक्स. ॲडल्ट शब्द इथे महत्वाचा आहे. दुसरं काय दिलंय की त्यांचं कोहॅबिटेशन किंवा लिव्हिंग एकत्रित, म्हणजे लिव्हिंग टुगेदर. आता
हे जे आहे पहिला मुद्दा जो आहे तो कशासाठी आहे तर त्यांनी एकत्रित राहणं गरजेचं आहे, म्हणजे सहवास किंवा एकत्रित राहणं याच्यामध्ये समाविष्ट आहे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय केलं, ऍटलीस्ट द एक्सपेक्टेशन ऑफ रिलेटिव्ह परमनन्स ऑफ द रिलेशनशिप बिटवीन देम. ह्याचा अर्थ काय तर त्या दोघांमधलं जे नातेसंबंध आहे ते सापेक्ष स्थायिकीची किमान अपेक्षा करतं. म्हणजे काय तर ते नातं जे आहे हे कंटिन्यू पुढं जावं, त्याच्यामध्ये कुठलाही खंड येता कामा नये. फॉर एक्झाम्पल डिवोर्स वगैरे होऊ नये असं इथे त्यांचं म्हणणं आहे. नंतरच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलंय, हे जे रिलेशनशिप आहे कल्चरल डिफाईन करतं सोसायटल सँक्शन ॲज अ मॅरेज. म्हणजे ॲडल्टचा जो पहिला मुद्दा आहे, ॲडल्ट एकत्रित येतात, त्यांचं अपत्य वगैरे जन्माला येतं त्या नातेसंबंधाच्या माध्यमातून. पण इथे काय म्हटलंय, हे जी रिलेशनशिप आहे ह्याला मान्यता आहे, सोशल सामाजिक मान्यता आहे, आणि कल्चरली सांस्कृतिकरित्या ते कसं डिफाईन केलंय किंवा सोसायटल सँक्शन कसं दिलंय तर त्यांनी लग्न करून एकत्रित राहावं. ही एक ट्रेडिशनल आणि कल्चरली डेफिनेशन आहे मॅरेजची. ठीक आहे, म्हणजे लग्न करून एकत्रित राहावं, नंतर त्यांच्यामध्ये नातं प्रस्थापित होईल आणि नंतर त्यांचं कुटुंब पुढे जाईल असं इथे सांगितलेलं आहे. हा बॅकग्राऊंड. आता लिहा फॅमिली ॲज अन इन्स्टिट्यूशन. फॅमिली ॲज अन इन्स्टिट्यूशन. Family as an institution. आता फॅमिली ॲज अन इन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणतो आपण तर कुठलंही इन्स्टिट्यूशन आहे सोसायटीच्या फॉर्म मधनं अराउंड कॉम्प्लेक्स, म्हणजे त्याच्यामध्ये जटिलता असेल, सोशली सिग्निफिकंट प्रॉब्लेम सुद्धा असेल. फॅमिली लाईक एनी अदर institution of society forms around complex socially significant problems, आणि solving the problems of social existence is very critical to collective living in the society. ठीक आहे, काय म्हटलंय की इतर ज्या संस्था आहेत सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचप्रमाणे कुटुंब देखील ही गुंतागुंतीची म्हणजे कॉम्प्लेक्स म्हटलेला आहे ना, जटिलतेची आणि सामाजिक दृष्ट्या सिग्निफिकंट प्रॉब्लेम संभाव्यांभोवती निर्माण होतं. महत्वाच्या सामाजिक समस्या तिथं विचार केल्या जातात. सामाजिक अस्तित्व जे आहे आपलं त्याविषयीच्या समस्या सोडवणं समाजात सामूहिक जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाचं इथं म्हटलेलं आहे. आता इथे एक नाव लिहा, जॉर्ज मर्डो. GEORGE, जॉर्ज मर्डो, MURDOCK. GEORGE, जॉर्ज मर्डोक. इथे लिहिलंय MURDOCK. तर जॉर्ज मर्डोक यांनी काय केलं आहे तर 4 महत्वाचे फंक्शन सर्व केले आहे न्यूक्लिअर फॅमिलीच्या द्वारे. तर न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय तर एकल कुटुंब ज्याच्यामध्ये आई वडील आणि त्यांची अपत्य एवढेच जण राहतात त्याला म्हणतात न्यूक्लिअर फॅमिली, किंवा पती किंवा पत्नी दोघच राहतात त्यांना म्हणतात न्यूक्लिअर कुटुंब म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली. ठीक आहे, दिलं सॉरी.
जॉर्ज मर्डॉकने 4 महत्त्वाचे फंक्शन दिलेले आहे न्यूक्लियर फॅमिलीच्या द्वारे जे न्यूक्लियर फॅमिली केले पाहिजे. आता हे जे फंक्शन्स आहेत मदत करतात. कशासाठी मदत करतात? तर जे मोठ्या समस्या आहेत, 4 मोठ्या समस्या आहेत त्या एलिमिनेट करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी सोसायटीमधल्या. अकॉर्डिंग टू हिम, जॉर्ज मर्डॉक यांच्या मते न्यूक्लियर फॅमिली अलॉंग विथ अदर सोशल इन्स्टिट्यूशन, हे न्यूक्लियर फॅमिली सोबतच इतर सोशल इन्स्टिट्यूशन्स सुद्धा ह्या गोष्टी सीक करतात. काय? तर रेग्युलेट करतं सेक्शुअल रिलेशनशिपला, लैंगिक संबंधाचं नियमन करणे. अकाउंट फॉर इकॉनॉमिक सर्व्हायव्हल, म्हणजे जो काही उदरनिर्वाह आहे त्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक खातं असलं पाहिजे, आर्थिकता म्हणजे इन्कम असली पाहिजे. सोशलायझेस चिल्ड्रन, जी मुलं आहेत त्या मुलांचं व्यवस्थितरित्या सोशलायझेशन, सामाजिकरण सुद्धा झालं पाहिजे. आणि रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यावर कंट्रोल सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे कुटुंबाची संख्या किती असावी, किती अपत्य असावं त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. असे 4 मुद्दे जॉर्ज मर्डॉक यांनी फॅमिली इज अन इन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेले आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आउट ऑफ दिस फंक्शन सोशलायझेशन जे आहे मुलांचं, हे सुद्धा एक महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे, केंद्र म्हणजे महत्त्वाचं टास्क आहे असं म्हटलं आहे कुटुंबात. कारण कुटुंब म्हणजे काय आपण दोघं राहून चालत नाही. जी अपत्य आपण जन्माला घातली आहे त्यांचं सामाजिकरण उत्कृष्ट पद्धतीनं सर्वांगीण विकासाने झालं पाहिजे, हे त्या कुटुंबाचं फंक्शन आहे. आपण असंही म्हणू शकतो की जेव्हा आपण म्हणतो फॅमिली इज अन इन्स्टिट्यूशन, तर ज्या काही समस्या कुटुंबामध्ये येतात त्या सुद्धा सोडवायला ह्या कुटुंबाची मदत झाली पाहिजे. आता रेग्युलेटिंग सेक्शुअल बिहेवियर, सर्वायव्हिंग इकॉनॉमिकली, रिप्रोड्युसिंग न्यू मेंबर्स of the society and socializing them to become effective members of the society and its culture. म्हणजे काय? तर हे जे 4 मुद्दे सांगितले आहे, रिप्रोडक्शन, रिप्रोड्युसिंग न्यू मेंबर्स, म्हणजे कुटुंब जर वाढवायचं असेल तर आपल्याला अपत्य जन्माला घातली पाहिजे. जे इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमीमध्ये आपलं जे काही आपला उदरनिर्वाहाच्या गरजा आहेत तेवढं आपलं इन्कम असलं पाहिजे. सेक्शुअल बिहेवियरचं रेग्युलेशन असलं पाहिजे, जेणेकरून हे जे नवीन मेंबर जन्माला येत आहेत सोसायटीमधले त्यांचं जर सोशलायझेशन, सामाजिकरण उत्कृष्ट पद्धतीने झालं तर ते समाजातला एक चांगला सदस्य, प्रभावशाली सदस्य म्हणून त्याची ओळख होईल कल्चरली. दॅट्स इट. नाउ नेक्स्ट, किन रिलेशनशिप, आप्त नातेसंबंध असे आपण म्हणतो. आप्त नातेसंबंध, किन रिलेशनशिप. लेक्चर समजतंय का प्रीती, हनुमान, चंद्रकांत, प्रियंका? सोपं आहे हे, फार काही जटिल नाही आहे ह्या विषयामध्ये. मेजर सोशल किन रिलेशनशिप, आप्त नाते संबंध. KIN. आता किन रिलेशनशिप मध्ये म्हणजे काय, ते इथं सेट ऑफ रिलेटिव्ह, सेट ऑफ पीपल, सेट ऑफ पर्सन किंवा किनशिप सिस्टीम सुद्धा याला म्हणते, जी रेफर करतं सेट ऑफ पर्सन म्हणजे लोकांचा एक संच जो रेकॉग्नाइज्ड होतो, त्याची ओळख असते, ते आपले नातेवाईक म्हणून त्याला म्हणतात किन रिलेशनशिप. आयदर बाय व्हर्च्यू ऑफ ब्लड रिलेशनशिप technically called consanguinity or by virtue of a marriage relationship called as affinity. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की रिलेशनशिप कशाला रेफर करतं, तर किन रिलेशनशिप ची जी सिस्टीम आहे ही एक सेट ऑफ पर्सन्स म्हणून रिकॉग्नाइज्ड होते, म्हणजे त्याची ओळख किन रिलेशनशिप इज सेट ऑफ पर्सन्स म्हणजे अनेक लोक ॲज अ रिलेटिव्ह आयदर बाय व्हर्च्यू ऑफ ब्लड, म्हणजे रक्ताचंही नातं असू शकतं ह्याच्यामध्ये, रक्ताचं नातं असू शकत नाही, असतं. किंवा टेक्निकली ज्याला आपण म्हणतो कन्सॅग्युनिटी, CONSANGUINITY, किंवा बाय व्हर्च्यू ऑफ मॅरेज रिलेशनशिप कॉल्ड अफिनिटी. एक
तर रक्ताचं नातं असणारे किन रिलेशनशिप मध्ये येतात, नातेसंबंधामध्ये येतात, किंवा लग्नाच्या द्वारे जे पती आणि पत्नी ह्याच्यामध्ये काही ब्लड रिलेशन असतं का, तर नाही, पण लग्नाच्या माध्यमातून ते एकत्रित येतात आणि त्यांचं जे कुटुंब पुढे जातं ते त्यांचं किनशिप मध्ये त्याला आपण म्हणतो. म्हणजे व्यक्तीच्या संचाला एकतर रक्ताच्या नात्यामुळे किंवा तांत्रिकदृष्ट्या एकसंधता म्हणतात, किंवा वैवाहिक नातेसंबंध ज्याला आपण अफिनिटी म्हणजे आपुलकी असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे लिनियल जनरेशनल बॉन्ड. लिनियल जनरेशनल बॉन्ड मध्ये कोण कोण आहे बघा, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. लिनियल जनरेशनल बॉन्ड मध्ये कोण कोण येतं? लिनियल म्हणजे रेषीय, रेषीय पिढी चे बंध असं याला एक्झॅक्ट मराठीमध्ये म्हणतात, रेषीय पिढीचे. आता ह्याच्यामध्ये कोण कोण येतं, तर चिल्ड्रन, पॅरेंट, ग्रँड पॅरेंट अँड ग्रेट ग्रँड पॅरेंट. लिहा लिनियर जनरेशनल बॉन्ड्स मध्ये लिहा डायग्रामॅटिक वेनी एक सर्कल करा, त्या सर्कलच्या आतमध्ये लिहा लिनियर जनरेशनल बॉन्ड, शॉर्ट मध्ये लिहिले फुल फॉर्म मध्ये. ह्याच्यामध्ये कोण कोण येतं, चिल्ड्रन, पॅरेंट, ग्रँड पॅरेंट आणि ग्रेट ग्रँड पॅरेंट. ग्रेट ग्रँड पॅरेंट त्या आजोबांचे आई वडील. ग्रेट पॅरेंट काय आहे, लिनियर जनरेशनल बॉन्ड. नेक्स्ट कोलॅटरल बॉन्ड. कोलॅटरल बॉन्ड ह्याच्यामध्ये पण कोण कोण आहे, संपार्श्विक संपार्श्विक बंध. ह्याच्यामध्ये काय काय येतं, सिबलिंग म्हणजे भावंड, सिबलिंग म्हणजे भावंड, भाऊ वगैरे ह्याच्यामध्ये येतं. कझन म्हणजे चुलत बहीण भाऊ वगैरे. नीसेस पुतणी भाची वगैरे. नीसेस अँड म्हणजे भाची पुतणी वगैरे, पुतणा भाचा वगैरे म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असते. अँड आंट म्हणजे काका, काकी, मावशी वगैरे. आणि अजून एक आहे ठीक आहे, मॅटर्नल आंट, पॅटर्नल आंट वगैरे ज्याला आपण म्हणतो ते. इतकं क्लिअर झालंय का? दोन सेक्शन मी तुम्हाला इथे शिकवले. पहिलं शिकवलं लिनियल जनरेशनल बॉन्ड, ह्याच्यामध्ये कोण कोण येतं, चिल्ड्रन, पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स आणि ग्रेट ग्रँड पॅरेंट्स. चिल्ड्रन म्हणजे मुलं, पॅरेंट्स म्हणजे त्यांचे आई वडील, आई वडिलांचे आई वडील म्हणजे त्या मुलाचे आजी आजोबा, आणि आजी आजोबाचे आई वडील म्हणजे ग्रेट ग्रँड पॅरेंट्स. हे झालं लिनियर जनरेशनल बॉन्ड. नंतर आहे कोलॅटरल बॉन्ड. ह्याच्यामध्ये काय काय आहे, तर भावंड आहे, चुलत बहीण भाऊ आहे, पुतणी, भाची, पुतणा, भाचा, काका, काकी, हे सगळं ह्याच्यामध्ये येतं कोलॅटरल बॉन्ड मध्ये. म्हणजे एकंदरीत रेषीय पिढीमध्ये मुलं, पालक, आजी आजोबा आणि आजी आजोबा अनेक. संपार्श्विक बंध मध्ये कोण कोण येते, भावंड, चुलत भाऊ, भाची, पुतणे, काकू, काका, आणि कायद्यातील संबंध जे समाविष्ट आहेत ते सगळं ह्याच्यामध्ये येतं. इथपर्यंत समजलं? समजलं का इथपर्यंत? ओके, पुढे जाऊया. आता ऑफनली
काही याच्यामध्ये डिस्टिंक्शन केले आहे. प्रायमरी किन मेंबर्स ऑफ द फॅमिली ऑफ ओरिजिन अँड प्रोक्रिएशन आणि सेकंडरी किन म्हणजे अदर फॅमिली मेंबर्स. म्हणजे हे जे डिस्टिंक्शन, हा जो फरक केलेला आहे हा कशामध्ये केला आहे? बिटवीन प्रायमरी किन. अगेन प्रायमरी किन मध्ये लिहा मेंबर्स ऑफ द फॅमिलीज ऑफ ओरिजिन आणि प्रोक्रिएशन. प्रायमरी किनच्या पुढे लिहा members of the families of origin and procreation. procreation procreation. आणि त्यानंतर लिहा सेकंडरी किन. प्राथमिक नातेवाईक आणि दुय्यम नातेवाईक. प्राथमिक नातेवाईक मध्ये कोण आहे? तर मूळ आणि संततीच्या कुटुंबाचं सदस्य. आणि दुय्यम नातेवाईक मध्ये काय आहे? अदर फॅमिली मेंबर्स म्हणजे इतर कुटुंबाचे मेंबर्स. यांच्यामध्ये अनेकदा फरक केला जातो. पूर्वीचे लोक सामान्यतः एक्सटेंडेड जे जे इमिजिएट फॅमिली जी आहे तत्काळ कुटुंब म्हणून संबोधतात आणि नंतर इमिजिएट फॅमिली म्हणजे लाईक न्यूक्लियर फॅमिली आणि एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे विस्तारित कुटुंब ज्याच्यामध्ये अनेक मेंबर एकत्रित राहतात. पूर्वीचे लोक सामान्यतः तत्काळ कुटुंब म्हणून संबोधतात आणि नंतरचे विस्तारित कुटुंब म्हणून लेबल केल्या जातं. आता नातेसंबंधाचं जे प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, मॅरेज ॲज प्रिन्सिपल ऑफ किनशिप. नातेसंबंधाचं तत्व म्हणून विवाह हे रक्तापेक्षा वेगळं आहे. म्हणजे रक्ताचं नातं आणि विवाहातनं तयार झालेलं नातं हे रक्तापेक्षा, विवाह हे रक्तापेक्षा वेगळे आहे कारण की ते संपुष्टात आणले जाऊ शकत नाही. किनशिप इज वन ऑफ द बेसिक सोशल इन्स्टिट्यूशन. किनशिप हा शब्द बऱ्याच लोकांना माहीत नसतो. आपण असं त्याला म्हणतात. एक युनिव्हर्सल पण आणि मोस्ट सोसायटी ज्यात अतिशय सिग्निफिकंट रोल ह्याच्यामध्ये प्ले करतात. कशासाठी? तर इंडिव्हिज्युअलचं जे सोशलायझेशन आहे ते प्रॉपर वेनी होण्यासाठी आणि सोबतच ग्रुपची जी सोलिडॅरिटी आहे ते मेंटेनन्स करण्यासाठी सुद्धा. म्हणजे नातेसंबंध ही मूलभूत सामाजिक संस्थांपैकी एक आहे असं इथं म्हटलेलं आहे. सार्वत्रिक आहे कारण ती युनिव्हर्सल आहे आणि बहुतेक अनेक असे समाज आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीचं समाजीकरण आणि त्यांच्या समूहाची एकता राखण्यासाठी हे किनशिप महत्वपूर्ण भूमिका बजावतात. आता ज्या प्रिमिटिव्ह सोसायटीज आहेत, अतिशय महत्वाचं काय आहे तर प्रिमिटिव्ह सोसायटीज ज्याला आपण म्हणतो आदिम समाज, ते आणि एक्सटेंड इन्फ्लुएन्स ऑन ऑलमोस्ट ऑल इट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे नातेसंबंधाला आदिम समाजामध्ये अतिशय महत्व आहे. जवळजवळ सगळ्याच क्रियाकल्पांवर त्याचा प्रभाव हे किनशिप वाढवतं असं म्हटलेलं आहे. एक नाव लिहून घ्यायचं, A.R. रॅडक्लिफ ब्राउन. लिहिलं? A.R. रॅडक्लिफ बोर्डवर दिसतंय ना, RADCLIFFE डॅश ब्राउन BROWN. लिहिलं? A.R. रॅडक्लिफ ब्राउन RADCLIFFE -BROWN according to Radcliffe and Brown.
ते काय म्हणतात, किनशिप इज अ सिस्टम ऑफ डायनामिक रिलेशन्स बिटवीन पर्सन अँड पर्सन इन अ कम्युनिटी. म्हणजे काय, रॅटक्लिफ यांच्या मते ही एक यंत्रणा आहे जी डायनामिक नातेसंबंधामधली आहे. आता डायनामिक नातेसंबंध कुणामधले, व्यक्ती आणि व्यक्तीमधले ते जे समुदायामध्ये आहे. गतिमान संबंधाची एक प्रणाली, डायनामिक म्हणजे गतिमान, एक संबंधाची एक प्रणाली आहे किनशिप. यामध्ये कुठलाही संबंध, बिहेवियर ऑफ एनी टू पर्सन, दोन व्यक्तीमधलं कोणताही संबंध त्या व्यक्तीच्या वर्तन जे आहे ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे नियंत्रित केलं जातं. आणि सोसायटीच्या दृष्टीनं, म्हणजे सोसायटीमध्ये जो यूज आहे, ग्रेटर वे आहे और लेस एक्सटेंड आहे बाय सोशल युजेस, म्हणजे नियंत्रित व्यक्ती आणि जे व्यक्ती त्यांच्यातील गतिमान जे संबंध आहेत, एक प्रणाली आहे. कोणत्याही संबंधामधील कोणत्याही दोन व्यक्तीचं वर्तन जर बघितलं तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते नियंत्रित केलं जातं आणि सामाजिक वापराद्वारे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये ते वापरलं जातं, असं कोण म्हटलं आहे? A.R. रॅटक्लिफ ब्राउन यांनी. दॅट्स इट. नाव टाइप ऑफ kin. टाइप ऑफ kin. आप्त नातेसंबंधाचे प्रकार. टाइप ऑफ kin. हे खूप एक्सटेंडेड आहे, त्यामध्ये खूप सारं लिहून घ्यायचं आपल्याला, नोट डाऊन करायचं आहे. टाइप्स ऑफ kin आर types of kin are: first, primary kin, second, secondary kin, आणि third, tertiary kin. लिहा. 3 types of kin. First, primary, second, secondary, आणि third, tertiary. आता प्रायमरी केस मध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे, जो बिलॉंग करतो न्यूक्लियर फॅमिली मधनं, म्हणजे एकल कुटुंब आहे त्या कुटुंबामधनं येणारा व्यक्ती, त्याला म्हणतात प्रायमरी किन्स. फाइंड हिज प्रायमरी किन्स विदिन द फॅमिली, म्हणजे त्याचे जे आप्त नातेसंबंध ते त्याच्याच कुटुंबामध्ये त्याला मिळतात, म्हणजे व्यक्तीचे आई वडील. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये 8 टाइप्स दिलेले आहे प्रायमरी किन्स. प्रायमरी किन्स मध्ये लिहा 8 टाइप्स ऑफ प्रायमरी किन्स. काय काय आहे? हजबंड अँड वाईफ, पती पत्नी. ठीक आहे. नंतर फादर अँड सन, वडील आणि मुलगा. तिसरं मदर सन, आई आणि मुलगा. नंतर फादर डॉटर, वडील आणि मुलगी. नेक्स्ट मदर डॉटर, आई आणि मुलगी. यंगर ब्रदर, एल्डर ब्रदर, लहान भाऊ, मोठा भाऊ. ठीक आहे. यंगर सिस्टर, एल्डर सिस्टर, लहान बहीण, मोठी बहीण. आणि बहीण भाऊ, ब्रदर सिस्टर. अतिशय महत्वाचा याच्यावर प्रश्न येतोच परीक्षेमध्ये, बघा.
प्रायमरी केसमध्ये प्रत्येक जो व्यक्ती आहे हा कुठून बिलॉंग करतो, तर न्यूक्लियर फॅमिली. त्याला त्याची प्रायमरी केस जी आहे त्याच्या विदिन फॅमिली त्याच्याच कुटुंबामध्ये त्याला मिळत असते. आता ह्या नातेसंबंधाचे एकूण 8 प्रकार आहेत प्रायमरी केसचे. त्यातलं पहिलं आहे हजबंड अँड वाईफ म्हणजे कुटुंबातले पती पत्नी, हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे फादर आणि सन म्हणजे जे पती पत्नी आहे त्यांना जी अपत्य झाली आहे त्या अपत्यापासूनचं आई वडिलांचं नातं म्हणजे फादर अँड सन म्हणजे वडील आणि मुलाचं नातं. त्यानंतर तेच नातं मुलाचं आईसोबतचं म्हणजे फादर सन मदर सन. त्यानंतर फादर डॉटर म्हणजे मुलगी असेल कुटुंबामध्ये तर त्या मुलीचं वडिलांसोबतचं नातं. त्याच मुलीचं आईसोबतचं नातं सुद्धा ज्याला आपण म्हणतो मदर डॉटर. त्यानंतर यंगर ब्रदर अँड एल्डर ब्रदर, लहान भाऊ आणि मोठ्या भावाचं नातं. यंगर सिस्टर एल्डर सिस्टर, लहान भाऊ आणि लास्ट आहे ब्रदर अँड सिस्टर बहीण भाऊ. डिपेंड आहे तुमच्या कुटुंबाचा आकार किती आहे. एकाच कुटुंबामध्ये 2 बहीण 2 भाऊ म्हणजे 4 अपत्य असतील, त्यांचं एकमेकांमधलं नातं, आई वडिलांबरोबरचं नातं, वडिलांबरोबरचं नातं हे वेगवेगळं इथं क्लासिफाय केलेलं आहे. ह्याला म्हणतात प्रायमरी कीज. इतकं समजलं. सेकंडरी कीज लिहा, दुय्यम नाते वाईक. इतर 36 टाईप आहेत. पहिल्या याच्यात किती होत्या? 8 टाईप. दुसऱ्या याच्यामध्ये आहेत 33 टाईप सेकंडरी कीज. आता आउटसाइड द न्यूक्लियर फॅमिली म्हणजे आपलं जे कुटुंब आहे, जसं मी आता पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या बाहेर आउटसाइड द न्यूक्लियर फॅमिली आपल्या कुटुंबातून बाहेर पडून इंडिव्हिज्युअल कडे 36 टाईपचे सेकंडरी कीज आहेत. ठीक आहे. मदर्स ब्रदर म्हणजे आईचा भाऊ आपला मामा, ब्रदर्स वाईफ भावाची बायको म्हणजे आपली बहीण, सिस्टर्स हजबंड बहिणीचा नवरा. ठीक आहे. आणि फादर्स ब्रदर म्हणजे वडिलांचे भाऊ आपला काका अँड सो ऑन. म्हणजे दुय्यम नातेवाईक जे आहे विभक्त कुटुंबाच्या बाहेर असणारे एकूण 33 प्रकारचे दुय्यम नाती असू शकतात. म्हणजे आईचा भाऊ, भावाची पत्नी, बहिणीचा नवरा, वडिलांचा भाऊ हे सेकंडरी कीज मध्ये कन्सिडर होतात. क्लिअर. थर्ड आहे टर्शरी कीज. ह्याच्यामध्ये टोटल 151 टाईप्स आहेत नातेसंबंध. टर्शरी कीज पहिल्या ह्याच्यात किती होत्या? प्रायमरी मध्ये 8, सेकंडरी मध्ये किती होते? 33 आणि टर्शरी मध्ये किती आहे? 151. आता ह्याच्यामध्ये टर्शरी कीज कशाला रेफर करतं? तर जे सेकंडरी कीज आहे आपल्या प्रायमरी कीज त्याच्यातनं हे सुरुवात होतं. वाईफ ब्रदर सन म्हणजे बायकोच्या भावाचा मुलगा. ठीक आहे. हा. सिस्टर्स हजबंड ब्रदर म्हणजे बहिणीच्या नवऱ्याचा भाऊ एक्सेट्रा. असे हे अनेक नात्यांना फाटे फुटत जातात. ह्याच्यातनं तृतीयक नातेवाईक मध्ये एकूण 151 टाईपचे नातेसंबंध इथं मांडलेले आहेत. So types of kins मध्ये there are total 3 types of kins. First is primary kins. There are 8 types of relationship. In secondary kins there are 33 types of kinship. And in third means tertiary kins there are 151 types of kinship relation. That's it. That's it. आता kinship uses मध्ये एक छोटासा पार्ट आहे तो आपण कंप्लीट करूया. हा kinship uses KINSHIP kinship uses USAG. केलं.
Kinship uses or the rules of kinship are significant in understanding kinship system. म्हणजे किनशिपचा वापर म्हणजे काय, तर किनशिप युजेस किंवा रूल्स जे आहे किनशिपचे हे सिग्निफिकंट आहे. कशासाठी, तर ही आप्त नातेसंबंधाची जी यंत्रणा आहे ती एकंदरीत पूर्णपणे समजून घेण्यासाठी. त्याच्यामध्ये दोन मेन पर्पज आहेत. ते दोन मेन पर्पज काय आहे, तर एक तर क्रिएट करणं. क्रिएट काय करायचं आहे, तर क्रिएट ग्रुप और स्पेशल ग्रुपिंग्स और किन. ठीक आहे. हे एक पहिला आहे. फॉर एक्झाम्पल फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली, क्लॅन. क्लॅन म्हणजे काय, कुळ कायदा, कुळ वगैरे आपण म्हणतो ना ते. तर युजर्समध्ये क्रिएट करतात ग्रुप्सला किंवा स्पेशल ग्रुपिंग्सला जे किनमध्ये. फॉर एक्झाम्पल कुटुंब आहे, विस्तारित कुटुंब आहे, कुळ. दुसरा आहे किनशिप रूल्स गव्हर्न द रोल ऑफ रिलेशन अमॉंग द किन. म्हणजे किन्स मधले नातेसंबंधाचं गव्हर्न करणं हे एक रूल ठरलेलं आहे. हे ऍक्ट करतात ऍज अ रेग्युलेटर ऑफ सोशल लाईफ. म्हणजे सामाजिक आयुष्य जे आहे आपलं सोशल लाईफ आहे त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी ह्याचा यूज केल्या जातात आणि ते ऍक्ट करतात ऍज अ रेग्युलेटर म्हणून सोशल लाईफ करिता. कारण नातेसंबंध आहे त्याचं रेग्युलेशन सुद्धा इथं ते इथं मांडलेलं आहे. काही जे रिलेशनशिप्स आहेत हे पुढे दिलेलं आहे. पहिला आहे अवॉइडन्स, दुसरा आहे टेकोनिमी, तिसरा आहे अवन्क्युलेट आणि चौथा आहे ॲमिटेट, पाचवा आहे कोवेट, सहावा आहे जोकिंग रिलेशन. ठीक आहे. सम ऑफ दिस रिलेशनशिप आर फॉलोड. तुम्ही बुलेट पॉइंट मध्ये लिहून घ्या, महत्वाचं आहे. हा पहिलं अवॉइडन्स, OIDANCE, अवॉइडन्स. ABOASC. म्हणजे दोन टाईपचे केस आहेत. नॉर्मली हे अपोजिट सेक्स असतं ह्याच्यामध्ये, आणि स्त्री असं म्हणायला, आणि ते एकमेकांना अवॉइड करू शकतात म्हणजे टाळू शकतात. अवॉइडन्स म्हणजे टाळ. सामान्यतः विरुद्ध लिंगाच्या दोन नातेवाईकांनी एकमेकांना टाळावे असं म्हटलेलं आहे. दुसरं आहे टेक्नोनिमी, TEKNONYMY. TEKNONYMY. Kin is not referred directly. प्रत्यक्षपणे त्याला नातेवाईक जे आहे ते टेकोनिमी म्हणजे एक तंत्रज्ञान. एक नातेवाईक थेट संदर्भित केले जात नाही, परंतु दुसऱ्या नातेवाईकांद्वारे ते संदर्भित केले जातात. इथं उदाहरण दिलं आहे की पत्नी आपल्या पतीचं नाव थेट बोलत नाही. म्हणजे बरेचसे असे कल्चर आहे की पत्नी जी आहे ती डिरेक्टली त्याच्या पत्नीचं नाव घेत नाही. माईक आणि व्हिडिओ बंद पडले. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? प्रीती, प्रियंका, आवाज येतोय का? टेक्नॉलॉजी म्हणजे एक नातेवाईक थेट संदर्भित केले जात नाही, परंतु दुसऱ्या नातेवाईकाद्वारे संदर्भित ते केले जातात. उदाहरणार्थ, पत्नी आपल्या पतीचं नाव थेट बोलत नाही, पण जर त्यांना मुलं असेल तर मुलांच्या नावाने मुलांचे बाबा
असं म्हणून ती संबोधित करू शकतो. तिसरा आहे अव्हॅन्क्युलेट. तिसरं लिहा अव्हॅन्क्युलेट. AVUCULATE अव्हॅन्क्युलेट. तर याच्यामध्ये स्पेशल रिलेशनशिप आहे माणसामध्ये. एक माणूस त्याच्या आईच्या भावाचं खास नातं. एक असा माणूस आहे ज्याची आई आणि त्याच्या आईचा भाऊ ह्याच्यामध्ये खास नातं त्याला मामा. स्पेशल रिलेशन बिटवीन अ मॅन ब्रदर. चौथा आहे ॲमिटेट. AMITATE. म्हणजे बाबाच्या बहिणीची खास भूमिका. आईपेक्षा जास्त मान तिला दिला जातो. ती म्हणजे आपल्या बाबांची आई, ती आपली आत्या. स्पेशल रोल फॉर फादर सिस्टर, इवन मोर रिस्पेक्ट दॅन मदर. म्हणजे आपली जी आई आहे, आपले वडील जे आहे ते आपल्या आईपेक्षा जास्त मान, जास्त सन्मान ते त्यांच्या बहिणीला देतात असं म्हटलेलं आहे. पाचवं पोविएट. POUTATE. आता makes the husband to lead a life of an invalid along with wife whenever she gives birth to child. Prevalent in Khasi and Todas tribe. म्हणजे जेव्हाही जी स्त्री आहे कुटुंबाची ती मुलाला जन्म देते तेव्हा पत्नीला पत्नीसह अवैध जीवन जगायला लावते. खासी आणि तोडा जमातीमध्ये हे जास्त दिसून येतं. ठीक आहे, आपल्याकडे नाही. सहावं आहे जोकिंग रिलेशनशिप. आता जोकिंग रिलेशनशिप मध्ये हे कॉम्बिनेशन आहे फ्रेंडलीनेस आणि अँटोगोनिझमचं. म्हणजे चेष्टेचं नातं ज्याला आपण म्हणतो. व्यक्ती आणि समूह यांच्यातील मैत्री आणि वैमनस्य यांचा मिलाप म्हणजे जोकिंग रिलेशनशिप. हा, सुरू कंटिन्यू ठेवायचं आहे का? व्हिडिओ आणि माईक बंद आहे. सुरू ठेव. ठीक आहे. सो हे जे 6 टाईप्सचे नातेसंबंध आहे हे नातेसंबंध मध्ये मेन्शन केलेले आहे. ठीक आहे. आता फॅमिली इज अन इन्स्टिट्यूशनचा जो भाग आहे तो आपला संपलेला आहे. तर फॅमिली ॲज अन इन्स्टिट्यूशन्स मध्ये आपण काय काय शिकलो ते एकदा आपण ओव्हरव्ह्यू करूया. सगळ्यात आधी जे आपण सुरू केलं सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन समनर अँड केलर, लेस्टर एफवर्ड, हॉबहाऊस, LT रॉबर्ट मॅकर, अशा 4 डेफिनेशन आपण सोशल इन्स्टिट्यूशनच्या शिकलो. त्यानंतर आपण नीड फॉर सोशल इन्स्टिट्यूशन की सामाजिक संस्था ज्या आहे त्याची गरज काय आहे. त्यानंतर त्याचे टाईप्स, वेगवेगळे टाईप्स सोशल इन्स्टिट्यूशन याच्यामध्ये प्रायमरी इन्स्टिट्यूशन आणि डिराइव्ड सेकंडरी इन्स्टिट्यूशन. याच्यामध्ये 6 टाईप 5 टाईप आपण प्रामुख्याने शिकलो. फॅमिली, रिलीजन, इकॉनॉमिक्स, एज्युकेशन आणि स्टेट. त्यासोबतच याचे 9 जे वेगवेगळे मेजर ग्रुप्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन जे समनर आणि केलर यांनी मांडलेलं आहे त्याचा सुद्धा अभ्यास केला. त्यानंतर मेजर सोशल इन्स्टिट्यूशनचा आपण भाग सुरू केला होता, त्याच्यामध्ये होतं कुटुंब. तो ह्या ज्या मेजर सोशल इन्स्टिट्यूशन मधला पहिला पार्ट होता फॅमिली, तो आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण फॅमिली शिकलो, फॅमिली ॲज अन इन्स्टिट्यूशन शिकलो आणि किन रिलेशनशिप सुद्धा शिकलो. नाव सेकंड इन्स्टिट्यूशन इज एज्युकेशन. प्लीज नोट डाऊन एज्युकेशन. EDUCATIO. एज्युकेशन.
एज्युकेशन, EDUCATION. पहिलं एज्युकेशन. आता कुटुंबानंतर सगळ्यात आधी आपलं जे सोशलायझेशनचा पार्ट आहे, सोशल इन्स्टिट्यूशन्स मध्ये येतं कुठं सोशलाइज, कुठे शिक्षण घेत असतो, कुटुंब, नातेवाईक, नेबर म्हणजे शेजारी. ह्याच्यानंतर आपण येतो शिक्षण घ्यायला शाळेमध्ये. सो एज्युकेशन, शिक्षण हा सोशलायझेशन मधला. आफ्टर नंतर जर आपलं एज्युकेशन हे होतं तर हे कशामध्ये होतं, तर हे शिक्षण हे कुटुंबानंतर एक्झॅक्ट महत्वाचा जो एजंट आहे सोशलायझेशनचा, मेंटल डेव्हलपमेंट जी आहे सदस्यांची सोसायटी मधल्या, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्वाचा रोल प्ले हे सोशल इन्स्टिट्यूशन एज्युकेशन प्ले करते. आफ्टर फॅमिली, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट एजंट ऑफ सोशलायझेशन, जो मदत करतो मेंटल डेव्हलपमेंट मध्ये मेंबर्स सोसायटी. कशाच्याद्वारे, ज्याद्वारे ते परसेप्ट करतात, कॉम्प्रिहेंड करतात, जी अप्लिकेबिलिटी आहे वेगवेगळ्या सोशल लॅबची त्याच्याद्वारे. म्हणजे काय, तर विविध सामाजिक नियम आहे, त्या विविध सामाजिक नियम आहे जे लागू करायचं आकलन आहे, ते आकलन इथं केलं जातात, कॉम्प्रिहेंड करतात, जी आपली अप्लिकेबिलिटी आहे वेगवेगळ्या सोशल. म्हणजे समाजातले जे सोशल नॉर्म्स आहे ते आपण अप्लाय करायला सुरुवात करतो, आत्मसात करायला सुरुवात करतो, आणि त्याच्या माध्यमातून सोसायटीच्या प्रत्येक मेंबरची मेंटल म्हणजे मानसिक विकास याच्यामध्ये होत असतो. सिम्पली हे इनेबल करतं इंडिव्हिज्युअलला ते विचार करण्यासाठी जे की बिहेवियर हे सुटेबल आहे की नाही त्या सिच्युएशन करायला, त्या सिच्युएशन करता. म्हणजे एखादी सिच्युएशन आहे आणि त्या सिच्युएशनला आवश्यक असणारा बिहेवियर जर आपला नसेल तर ते तसं का आहे, किंवा एज्युकेशन आपल्याला काय सांगतं, तर आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या वेळेनुसार, आपल्या सिच्युएशननुसार आपलं बिहेवियर हे असायलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, क्लासरूम मध्ये लेक्चर सुरू आहे आणि आपण बडबड करतोय, तर हे सोशली ऍक्सेप्टेबल आहे का, तर ते आपण जर लेक्चर सुरू आहे तर ते आपण ऐकलं पाहिजे, काही नोट्स काढले पाहिजे, आणि ते लेक्चर डिस्टर्ब होणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हे आहे एज्युकेशन, ज्याच्याद्वारे आपला बिहेवियर हा सुटेबल असतो सिच्युएशन करिता. मोर एव्हर हे शार्पन सुद्धा करतात व्हॅल्यू इन्कल्केटेड आहे त्या शिक्षकाद्वारे त्याला. म्हणजे काय, तर एज्युकेशन हा अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात त्याच्यामध्ये, त्याची सोशलायझेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. एकंदरीत कुटुंबानंतर जे शिक्षण आपण घेतो हे सामाजिकरणासाठी अतिशय महत्वाचा घटक म्हणून कन्सिडर केला गेला आहे. जे सदस्य आहे समाजाचे किंवा मेंबर्स आहेत त्यांच्या मानसिक विकासात सुद्धा मदत करतं. विविध सामाजिक जे नियमन लागू केलेले आहे त्याचं आकलन केलं जातं. व्यक्तीला विचार करण्यास फक्त सक्षम करत नाही, तर कोणतं वर्तन कोणत्या परिस्थितीशी योग्य आहे हे सुद्धा इथे शिकवलं जातं. ह्याशिवाय कुटुंबाने जी काही मूल्य घालून दिलेली आहेत किंवा मूल्य ठरवलेली आहेत ती अजून शार्प, अजून चांगली, अजून धारदार करण्यासाठी सुद्धा हे शिक्षण मदतशीर आहे. आणि सामाजिकरण जे आहे व्यक्तीचं, त्या संपूर्ण सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण ही अतिशय महत्वाची भूमिका बजावते. आता जी संकल्पना आहे सोशलायझेशनची आणि लर्निंगची ही एकमेकांशी संबंधित आहे, कारण ही जी कन्सेप्ट आहे एज्युकेशनची ती त्याच्यासाठीच आहे. म्हणजे एज्युकेशनची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये सोशलायझेशन आणि लर्निंगच्या ज्या संकल्पना आहेत त्या एज्युकेशनशी संबंधित आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, ही जी संकल्पना आहे सामाजिकरणाची आणि शिक्षणाची, ती कशाशी संबंधित आहे, तर शिक्षणाची जी संकल्पना आहे त्याच्याशी.
आता जे मेन फंक्शन जे आहे एज्युकेशनचं, तर हे एक सोशल इन्स्टिट्यूशन म्हणून आहे, जे पास डाऊन करतो नॉलेजला फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. जसं मी आधीही सांगितलंय की कुटुंबाच्या मेंबरमधून एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे नॉलेज ट्रान्समिट करणं, नॉलेज ट्रान्सफर करणं हे त्या कुटुंबाची जबाबदारी असते. तेच म्हटलंय की मेन फंक्शन काय एज्युकेशनचं ॲज अन इन्स्टिट्यूशन म्हणून, तर जे नाव नॉलेज आहे ते पास करणं कुणाला, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन. आता जी प्रोसेस आहे जी अतिशय महत्वाची आहे कल्चरच्या डेव्हलपमेंट, म्हणजे जी संस्कृती आहे समाजाची त्या संस्कृतीचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही प्रोसेस अतिशय महत्वाची आहे. आता ह्याच्यामध्ये औपचारिक शिक्षण फॉर्मल एज्युकेशन हे प्राथमिक स्वरूपामध्ये डिझाईन केलं गेलं आहे इनकल्केट करण्यासाठी क्रुशियल स्किल्स आणि व्हॅल्यूज जे सेंट्रल आहे आपल्या सर्व्हायव्हल ऑफ द सोसायटी. म्हणजे काय, तर औपचारिक शिक्षण हे कुठं मिळतं, हे शाळेत मिळतं, स्कूलमध्ये, स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये औपचारिक शिक्षण मिळतं. जे डिझाईन केलं आहे, ते ज्या क्रुशियल स्किल्स आणि व्हॅल्यूज आहे, आणि ह्या क्रुशियल स्किल आणि व्हॅल्यूज ह्या जे आपण आयुष्य जगतो सोसायटीमध्ये त्याचा हा केंद्रबिंदू आहे. अशी लोक जे होल्ड करतात इफेक्टिव्ह पॉवर त्यांच्यासाठी. आता इनहेरंट आहे एज्युकेशन मध्ये सगळेच जे पिरियड्स आहे मॅन्सच्या हिस्ट्रीचे, ते स्टिम्युलस करतं त्या क्रिएटिव्ह थिंकिंगला आणि ऍक्शनला. क्रिएटिव्ह थिंकिंग आणि ऍक्शन इथं महत्वाचं आहे, जे अकाउंट अँड पार्ट फॉर कल्चर चेंज. ठीक आहे, म्हणजे मनुष्याच्या इतिहासाच्या सर्व कालखंडामध्ये सर्जनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग आणि ऍक्शन कृतीला इथं उत्तेजन दिलं जातं. उत्तेजन आहे जे संस्कृतीच्या बदलासाठी भाग घेतं किंवा महत्वपूर्ण आहे. एकंदरीत औपचारिक शिक्षण जर बघितलं तर प्रामुख्याने ते समाजातलं जे आपलं अस्तित्व आहे किंवा ज्याच्याकडे प्रभावी सत्ता आहे त्याच्यासाठी महत्वपूर्ण कौशल्य आणि मूल्य जे आहे ते विकसित करणं आवश्यक असतं, त्यासाठी ते डिझाईन केलेलं आहे. That's it. Now, type of education. Type of education. Formal and informal. Two types of education, formal education and informal. Types of education, formal and informal education are two prominent types of education. First is formal. ह्याच्यामध्ये काय डिस्क्राइब केलं गेलं आहे, तर अकॅडमिक फॅक्ट आणि कन्सेप्ट जे आहे ते शिकणं. कशाच्या माध्यमातून, तर जो फॉर्मल करिक्युलम आहे त्याच्या माध्यमातून, म्हणजे शाळेमध्ये जेव्हा आपण जातो त्या शाळेचा जो सिलेबस ठरलेला आहे वर्गानुसार तो शिकणे, ह्याला आपण म्हणतो फॉर्मल एज्युकेशन. अरायझिंग फ्रॉम द tutelage of ancient Indian and Greek thinkers, centuries of scholars have examined topics to formalize methods of learning. म्हणजे काय, फॉर्मल एज्युकेशन मध्ये ट्युटोलेज जे आहे ancient, म्हणजे औपचारिक शिक्षण हे औपचारिक अभ्यासक्रमाद्वारे शिकवलं जातं. शैक्षणिक तथ्य त्याच्यामध्ये असतात, वेगवेगळ्या संकल्पना असतात, त्याच्या जे शिकण्याच्या माध्यमातून किंवा शिक्षणाच्या माध्यमातून त्याचं क्लासिफिकेशन किंवा वर्णन केलं जातं. आता एन्शंट इंडियन आणि ग्रीक थिंकर्स, म्हणजे प्राचीन काळातले भारतीय आणि ग्रीक विचारवंत जे आहेत त्यांची जी शिकवणी होती, त्यांच्या शिकवणीमधनं जे उद्भवलं आहे, त्या उद्भवलेल्यापैकी शतक अनेक विद्वान असे होते ज्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम केलं. आता शिक्षणाच्या औपचारिक पद्धतीद्वारे विषयांचं परीक्षण केलं गेलं त्या काळामध्ये. 300 वर्षापूर्वी
काही लोकांना लिहायचं आणि वाचायचं सुद्धा, लिहायचं वाचायचं कसं हे सुद्धा माहीत नव्हतं. कारण शिक्षण फक्त उच्च वर्गांनाच उपलब्ध होतं. इथं कास्ट हेरार्की महत्वाची ठरते एज्युकेशन मध्ये. इथं काय म्हटलं आहे की काही पर्टिक्युलर ग्रुप, उच्च जातीतले जी लोक आहेत, उच्च जातीचा जो समूह आहे तेच लोक शिक्षण घेऊ शकत होते, पण बाकी गटांना शिक्षण घेण्याची मुभा मात्र नव्हती. ठीक आहे. एज्युकेशन वॉज अवेलेबल ओनली फॉर हायर क्लासेस. आता जर तुम्हाला आठवत असेल की ते कास्ट हेरार्की किंवा आपण जे रिफॉर्मरचा अभ्यास केला, सामाजिक सुधारणा चळवळीचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये आपण बघितलं की अनेक लोकांनी शिक्षणाची सुरुवात केली अस्पृश्यांसाठी किंवा लोअर क्लासेससाठी. त्याच्या माध्यमातून शिक्षण सगळ्यांसाठी खुलं झालं. ठीक आहे, इथे हे अतिशय आहे. त्यानंतर आता कॅपिटलिझमचा उदय झाला आणि त्याच्या सोबतच सोशल चेंज सुद्धा होऊ लागले. त्याच्यातनं एज्युकेशन हे खूप महत्वाचं साधन बनलं इकॉनॉमी करता, आणि म्हणूनच खूप जास्त ऍक्सेसिबल जे आहे ते जनरल पॉप्युलेशन आज शिक्षण घेतं. म्हणजे कॅपिटलिझम, भांडवलशाहीचा उदय आणि त्यासोबतच सामाजिक बदल, ह्या दोघांमुळे शिक्षणामुळे अर्थव्यवस्था अधिक उंचवली जाऊ शकते. त्या अर्थव्यवस्थेसाठी अधिक महत्त्व या शिक्षणाला देण्यात आलं आणि त्यामुळे सामान्य जे लोक होते ते अधिक सुलभ झाले, कारण त्यांना शिक्षण मिळालं. आज जर आपण बघितलं तर शिक्षण हा मूलभूत अधिकार झाला आहे, सर्व नागरिकांचा हक्क झाला आणि जबाबदारी सुद्धा मानली जातं. इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार आर्टिकल 21A भारतीय राज्यघटनेने कलम 21A नुसार अन्वये शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून दिला आहे. ह्याच्यावर प्रश्न येतो परीक्षेमध्ये की कोणत्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या कलमा अंतर्गत राईट टू एज्युकेशन ॲज फंडामेंटल राईट म्हणून कन्सिडर केलेला आहे. Constitution of India provided Constitution of India has provided right to education, right to education as fundamental right, as fundamental right under Article 21A. 21A. दिलं. Okay. Now, second type of education, that is informal education. INFORMAL. Informal education. INFORMAL. Yes. INFORMAL. Informal education. अनौपचारिक शिक्षण. ह्याच्यामध्ये काय डिस्क्राईब केलं जातं तर जे लर्निंग आहे कल्चरल व्हॅल्यूज विषयीचं ते इथं शिकल्या जातात. नॉर्म्स विषयीचं व्हॅल्यूज,
एक्सपेक्टेड आहे बिहेवियरच्या द्वारे बाय पार्टिसिपेटिंग इन द सोसायटी. म्हणजे सोसायटीमध्ये जेव्हा आपण पार्टिसिपेट करतो तर सोसायटीने जे डिस्क्राईब केलेले आहे कल्चरल व्हॅल्यू नॉर्म आणि एक्सपेक्टेड बिहेवियर त्यानुसार आपलं बिहेवियर असलं पाहिजे. आता ही जी पद्धत आहे ह्या टाईपमध्ये लर्निंग जे आहे ते दोन्ही गोष्टीमध्ये असते द फॉर्मल एज्युकेशन जे शाळा कॉलेजेसमध्ये जे शिकतो ते पण आणि कुटुंबामध्ये जे शिकतो ते पण. इनफॉर्मल एज्युकेशन हे फॉर्म आहे बेसिस फॉर्म आहे आपल्या सुरुवातीच्या लर्निंग एक्सपिरियन्सेसचं जे की जनरली घडलं आहे थ्रू पॅरेंट्स फॅमिलीज अँड अदर्स इन आवर कम्युनिटी. म्हणजे इनफॉर्मल एज्युकेशन आपल्याला कोणाकडून मिळतं आहे तर आपल्या आईवडिलांकडून आपल्या कुटुंबाकडून आणि इतर जे कम्युनिटीचे मेंबर्स आहे लाईक नेबर शेजार त्यांच्याकडून सुद्धा ह्याद्वारे आपलं इनफॉर्मल एज्युकेशन आपण घेत असतो. सो जी मेजर सोशल इन्स्टिट्यूशन होती एज्युकेशन त्याचा सुद्धा इथे भाग संपलेला. नाव वी हॅव गव्हर्नमेंट. GOVERNMENT गव्हर्नमेंट. GOVERNMENT गव्हर्नमेंट. आता इथे ऑलरेडी डिस्कस केलंय की सोसायटी हे डायव्हर्स आहे त्याच्या स्वरूपामध्ये आणि ते कलेक्शन ऑफ आहे वेगवेगळ्या सोशल ग्रुपचं सुद्धा वेरियस सोशल ग्रुपमध्ये. फॉर मेंटेनन्स ऑफ सोशल ऑर्डर इथे आवश्यकता काय आहे तर सबऑर्डिनेट करण्याची. सबऑर्डिनेट काय करायचं तर एखाद्या इंडिव्हिज्युअलचा जो इंटरेस्ट आहे तो कशासोबत विथ दॅट ऑफ द सोसायटी. आता जो रोल आहे गव्हर्नमेंटचा तो गेन करतो इम्पॉर्टन्स इन दिस कॉन्टेक्स्ट. बरोबर. आता गव्हर्नमेंट हे कन्सिडर करू शकतात कारण त्यांच्याकडे अथॉरिटी आहे जे की ते कोलॅबोरेट करू शकतात वरी करू शकतात इंटरेस्ट ऑफ द मेंबर्स ऑफ द सोसायटी कशाकरिता तर जो सोशल ऑर्डर आहे त्या सोशल ऑर्डरच्या मेंटेनन्ससाठी. म्हणजे चर्चा केल्याप्रमाणे समाज जो आहे हा विविध स्वरूपाचा आहे आणि विविध सामाजिक गटांचा जो संग्रह सुद्धा आहे. सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी व्यक्तीच्या हितसंबंधांना समाजाच्या अधीनस्थ करणे आवश्यक आहे आणि ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये जी गव्हर्नमेंटचा रोल आहे जी गव्हर्नमेंटची भूमिका आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नमेंट हे एक प्राधिकरण मानलं गेलेलं आहे मानलं जाऊ शकतो जे सामाजिक सुव्यवस्था राखण्याचं काम करतं आणि समाजातील सदस्य त्यांचे विविध जे हितसंबंध त्यांना एकत्रित करतं. ठीक आहे. आता गव्हर्नमेंटकडे अथॉरिटी आहे बॅक बाय अ लीगल सिस्टम अँड बाय द कपॅसिटी टू यूज मिलिटरी फोर्स टू एक्झिक्यूट पॉलिसी. म्हणजे अधिकार जो आहे गव्हर्नमेंटकडे तो कायदेशीर व्यवस्थेचा एक पाठिंबा आहे आणि त्याची जी धोरणे ती अंमलात आणण्यासाठी आपण शक्ती वापरण्याची लष्करी शक्ती वापरण्याची क्षमता सुद्धा या गव्हर्नमेंटकडे शासनाकडे आहे. कारण कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हने जर आपण बघितलं स्टेट म्हणजे जे काही संघर्ष निर्माण होण्याची जी परिस्थिती असते तर कार्यवाही ह्यातला जो फंक्शनल अप्रोच आहे कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह सीज द स्टेट ॲज रिप्रेझेंटिंग द डॉमिनिंग सेक्शन्स ऑफ द सोसायटी. म्हणजे संघर्षाचा जो दृष्टिकोन आहे तो राज्याला समाजातील प्रबळ घटकांचं प्रतिनिधित्व करणारा म्हणून बघतो. कुठलीही टाईपची समस्या निर्माण झाली त्यावेळी गव्हर्नमेंट तो त्यांचे अधिकार वापरून लष्करी शक्तीचा देखील वापर करू शकतो किंवा आवश्यक असणारी यंत्रणा देखील वापरू शकतो असं इथं म्हटलेलं आहे. आता गव्हर्नमेंटकडे जी अथॉरिटी आहे ती बॅक बाय लीगल सिस्टम अँड बाय कॅपॅसिटी टू यूज मिलिटरी फोर्स टू इम्प्लिमेंट इट्स पॉलिसी. ज्या काही योजना राबवायच्या त्याच्यासाठी हे सगळं ते वापरू शकतात. दॅट्स इट. नंतर आहे रिलिजन धर्म. लास्ट सोशल जे 4 मेजर इन्स्टिट्यूशन सांगितले होते गव्हर्नमेंटचा भाग झाला. आता लिहा रिलिजन. आता सगळ्यात ज्या माहीत असणाऱ्या आपल्या सोसायटी त्या सगळ्या सोसायटीमध्ये धर्म हा अस्तित्वात आहे. रिलिजियस बिलीफ आणि प्रॅक्टिसेस ह्या कल्चरचे कल्चर मात्र वरी करतात वेगळे आहेत. रिलिजन सगळ्याच सोसायटीमध्ये अस्तित्वात आहे. धार्मिक जे बिलीफ आणि प्रॅक्टिसेस आहे ह्या वेगळे आहेत. कल्चरचे कल्चरचा वेगळेपणा आहे.
वैशिष्ट्य जे आहे सगळ्या रिलीजनचे जे सेम टू शेअर आर ॲज फॉलोज, म्हणजे पुढे ते सांगितलेलं आहे. सेट ऑफ सिम्बॉल्स इन्व्हॉल्विंग फीलिंग ऑफ रेव्हरन्स, फिअर ऑर वंडर. म्हणजे सिम्बॉल्स आहेत, प्रतीक आहे धर्माची, ज्याच्यामध्ये आदर, भीती आणि आश्चर्याची भावना आहे. रिच्युअल किंवा सेरेमनीज आहे की धर्मानुसार आपल्या काही विधी आणि समारंभ असतात. फॉर एक्झाम्पल लग्न. बुद्धिस्ट पद्धतीनं लग्नाच्या पद्धती वेगळ्या, हिंदू पद्धतीनं वेगळ्या आहेत, ख्रिश्चन पद्धती वेगळी आहे, मुस्लिम पद्धती वेगळी आहे. म्हणजे विधी आणि समारंभ जे आहे ज्या ज्या रिलीजनचं त्याचं इथं विविधता त्यांनी मांडली आहे. सोबतच कम्युनिटीचे जे बिलिव्हर्स आहेत, नास्तिकांचा समूह, एक आस्तिकांचा समूह असतो आणि नास्तिकांचा, म्हणजे देव मानणारा आणि देव न मानणारा, धर्म मानणारा धर्म न मानणारा. तर इथे जो दिला आहे तो आस्तिकांचा समूह दिलेला आहे. आता ज्या प्रथा परंपरा ज्याला आपण रिच्युअल्स म्हणतो, ह्या असोसिएटेड आहे धर्माबरोबर, जे खूपच डायव्हर्स आहेत. रिच्युअल्स जे आहेत ह्या ऍक्ट करतात, कृती करतात, ज्याच्यामध्ये इन्क्लूड असतं प्रार्थना करणं, चॅन्टिंग करणं, गाणं गाणं, इटिंग सर्टन काइंड्स ऑफ फ्यूज और रिफ्रेनिंग फ्रॉम सोप. म्हणजे आता प्रत्येक धर्मामध्ये आता सध्या जर बघितलं तर आपल्याकडे आता नवरात्र सुरू आहे हिंदू धर्मामध्ये. ह्या हिंदू धर्मामध्ये जे देवीचे भक्त आहेत किंवा नवरात्र ह्या सणाला मानतात ते उपवास करतात. काही लोक 9 दिवस चप्पल घालत नाही, काही लोक 9 दिवस कुणाच्या घरचं खात नाही, 9 दिवस नॉनव्हेज खात नाही, 9 दिवस मद्यपान करत नाही. अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या ठरवलेल्या आहेत. धार्मिक कृत्यांमध्ये काय काय आहे, प्रार्थना करणं, जप करणं, गाणं गाणं, विशिष्ट प्रकारचे अन्न खाणं, म्हणजे लाईक उपवास असं म्हटलेलं आहे, किंवा तसं त्या करण्यापासून ते परावृत्त करणं. आता विशिष्ट दिवसांमध्ये उपवास करणे इत्यादींचा हे समावेश याच्यामध्ये असू शकतो. जसं मी आता नवरात्राचं उदाहरण दिलं, किंवा मुस्लिम धर्मामध्ये रोजे, ईदच्या आधी काही रोजे असतात, ते रोजे पाळले जातात, काही दिवस उपवास केले जातात आणि पर्टिक्युलर वेळेला पर्टिक्युलर अन्न खाऊनच ते उपवास सोडले जातात वेळेचं पालन करून. तर रिलिजियस रिच्युअल्स हे ऑफनली कॅरी आउट केले जातात इंडिव्हिज्युअलच्या द्वारे, म्हणजे समाजाचा जो व्यक्ती आहे त्याच्याद्वारे इन पर्सनल कॅपॅसिटीमध्ये. रिलिजन्स ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे सेरिमोनियल, ज्या प्रॅक्टिस केल्या जातात कलेक्टिव्हली, जे भक्त आहे त्यांच्याद्वारे. रेग्युलर सेरिमोनियल्स आहे, नॉर्मली स्पेशल प्लेसेसमध्ये दिसून येतात. काही म्हणजे प्रार्थना करायची असेल तर आपल्याला चर्चमध्ये जायला लागतं, जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर. मुस्लिम असाल तर तुम्ही मशिदीत जाऊन प्रार्थना करतात, हिंदू असाल तर तुम्ही मंदिरामध्ये जातात, श्राइन्समध्ये जातात, एक्सेट्रा. ट्रॅडिशनल सोसायटीजमध्ये रिलिजन हा युजली एक सेंट्रल रोल प्ले करतो सोशल लाईफमध्ये, कारण धर्म हा आपल्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं काही समाजातल्या काही लोकांना वाटतं आणि त्यानुसार ते प्रॅक्टिस करत असतात. ठीक आहे. ट्रॅडिशनल सोसायटीमध्ये रिलिजन हा युजली अतिशय महत्त्वाचा जो केंद्रबिंदू आहे लाईफमध्ये. रिलिजियस सिम्बॉल्स रिच्युअल्स हे ओपनली इंटिग्रेटेड असतात विथ द मटेरियल अँड आर्टिस्टिक कल्चर ऑफ द सोसायटी. हे भौतिक आणि कलात्मक संस्कृतीशी जोडलेलं सुद्धा असतं. लिहिलं इतकं? त्यामध्ये काही कोणाला विचारायचं आहे का? उद्यापासून सोशल सुप्रिटेंडंट PMER परीक्षा 25, 26 आणि 29 तारखेला आहे. बघा तुमचं हॉल तिकीट कसं आले त्याच्यानुसार. त्या संदर्भात आजचा दिवस तुमच्याकडे आहे, जशी उद्या परीक्षा त्यांच्यासाठी, जशी परवा परीक्षा त्यांच्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचा. मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस हा भाग आहे 60 मार्कासाठी, आणि 60 प्रश्न ह्याच्यावर आहेत आणि 40 प्रश्न आपला टेक्निकल जो भाग आहे, म्हणजे आपला जो सिलेबस आहे त्याच्यावर आहे. सो आज आता इतका कमी वेळ तर जास्त तुम्ही काही करू शकत नाही, परंतु तुम्ही मात्र काय करू शकता, तर आज फक्त रिव्हिजन करा. जे करू शकता. ठीक आहे. बघा आज आपण काय काय केलं. आज आपण टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणून प्रायमरी इन्स्टिट्यूशन, सेकंडरी इन्स्टिट्यूशन कंप्लीट केलं. त्यानंतर आपण मेजर सोशल इन्स्टिट्यूशन्स, फॅमिली, एज्युकेशन, गव्हर्नमेंट आणि रिलिजन सुद्धा कंप्लीट केलेलं आहे. इतकं समजलं? ह्याच्यामधले प्रश्न तुम्ही काढायचं.
लिहा न्यू टॉपिक सोशल ग्रुप. सोशल ग्रुप. सोशल ग्रुप्स लिहा. जसं आपलं पालन पोषण होतं त्या पालन पोषणनुसार आपण सोशल बिईंग म्हणून कन्सिडर केला जातो आणि टेंडन्सी जी आहे टेंडन्सीचं जे फॉर्म आहे सोशल ग्रुपचे कॅरी आउट करतो फॉरवर्ड करतो त्याच्या आयुष्याला. तो अजिबात सॅटिस्फाय करत नाही त्याच्या सगळ्याच गरजा एकट्या. म्हणजे एकटा माणूस सगळ्याच गरजा पूर्ण करू शकत नाही. त्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतं. इतर मदतीसाठी त्याला मदत घ्यावी लागते. ठीक आहे. सोशल ग्रुप्स मध्ये जे जे मुद्दे सांगितले ते लिहून घ्या. ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत लिहा. सोशल ग्रुपची संकल्पना लिहिलं. नेक्स्ट लिहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप्स. सोशल ग्रुप्स लिहिलं. नंतर लिहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप्स. ह्याच्यामध्ये लिहा इंटरपर्सनल इंटरॅक्शन. पहिला मुद्दा लिहा इंटरपर्सनल इंटरॅक्शन. दुसरा मुद्दा लिहा परसेप्शन्स ऑफ मेंबरशिप. PRCEPTIONS परसेप्शन्स ऑफ मेंबरशिप. तिसरं लिहा इंटरडिपेंडन्सी. INTERDEPENCY इंटरडिपेंडन्सी. चौथं लिहा गोल. GOALS गोल. पाचवं लिहा मोटिवेशन. MOTIVATION मोटिवेशन. सहावं लिहा स्ट्रक्चर्ड रिलेशनशिप. STRUCTURED स्ट्रक्चर्ड रिलेशनशिप्स. आणि लास्ट लिहा म्युच्युअल इन्फ्लुएन्स. MUTUAL म्युच्युअल इन्फ्लुएन्स. INFLUENCE म्युच्युअल इन्फ्लुएन्स. INFLUENCE. हे झाले सोशल ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर लिहा रिझन्स फॉर ग्रुप फॉर्मेशन. 7 वैशिष्ट्य आहे सोशल ग्रुपचे सामाजिक गटांचे जे मी तुम्हाला सांगितले. म्युच्युअल इन्फ्लुएन्स, स्ट्रक्चर्ड रिलेशनशिप्स, मोटिवेशन, गोल्स, इंटरडिपेंडन्सी, परसेप्शन्स ऑफ मेंबरशिप आणि इंटरपर्सनल इंटरॅक्शन. ठीक आहे. नंतर लिहा रिझन्स फॉर ग्रुप फॉर्मेशन. रिझन फॉर ग्रुप फॉर्मेशन. आणि नंतर लिहा टाइप्स ऑफ ग्रुप्स. लिहून ठेवा. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. सगळं लिहिलं सगळ्यांनी. आजच्या लेक्चरमध्ये जर काही समजलं नाही तर नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला विचारा किंवा अधेमध्येही थांबून तुम्ही विचारू शकता. कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.